चलो वेलकम टू ऑल. गट क 2024 मुख्य परीक्षेचा पेपर झाला आणि पेपर झाल्यानंतर ऍक्च्युली राज्यसेवेच्या मुलाखती चालू असल्यामुळे थोडं मला अनालिसिस घ्यायला वेळ झाला, पण तरी काय हरकत नाही. तर व्यवस्थितपणे आपण इथं प्रश्न अनालिसिस करण्याचा प्रयत्न आपण करू. बऱ्याच लोकांचे मेसेजेस पण आले की सर नेहमीप्रमाणे आपले प्रश्न त्याला काय म्हणतात की मुख्य परीक्षेमध्ये 10 पैकी 9 बरोबर. मी नेहमी सांगतो हा पेपर तुमचा आणि एक डिस्क्लेमर आपण व्यवस्थितपणे घेणार आहोत, त्यामुळे घाई असेल तर मी टेलिग्रामवर आन्सर टाकलेले आहे, एक वेळा बघून घ्या. मी नेहमी तुम्हाला एक सांगतो, हा पेपर जो असतो ना हा तुमच्यासोबत पुस्तकाचा, एज्युकेटरचा, हा सगळ्यांचा पेपर असतो बरं का. म्हणजे असं नका समजू की तुम्हीच फक्त पेपरला जाता म्हणून. आणि मी नेहमी सांगतो पेपरच्या दुसऱ्या दिवशी जे लोक लाईव्ह येतात, जे लोक उत्तर सांगतात, ठीक आहे, एक दोन प्रश्न इकडे तिकडे काय हरकत नाही, पण त्यांना कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन त्यांना थँक्स म्हणा. याचं कारण ते आले ना समोर तुमच्या, बरोबर नाही का. तर त्या दृष्टिकोनातून आपण इकॉनॉमिकचा पेपर अनालिसिस घेण्याचा काय करू, आपण प्रयत्न करू. चला ठीक आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, विथ संदर्भ मी देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे जोड्या लावा. एकदम सोपी प्रश्न होता, यात काय डोकं लावण्याची गरज. मुख्य परीक्षेच्या आरती देऊन राहिले तुम्ही. काय सांगितलं होतं, बेसिक क्लासमध्ये 12वी पंचवार्षिक योजना आली की लगेच पर्यायामध्ये जलद शब्द बघायचा, अधिक तीव्र शब्द बघायचा. नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक पंतप्रधानाद्वारे. ओके, नीती आयोग, थिंक टँक आणि आर्थिक नियोजन कालबद्ध कार्यक्रम. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. इथं काहीच प्रॉब्लेम नाहीये, सरळ सरळ आहे. ओके, संदर्भामधूनच आहे आपल्या, त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही. सेकंड प्रश्न बघा, ऍब्सोल्यूट पॉवर्टी इज अ मेजर बाय. निरपेक्ष दारिद्र्याचे मापन द्वारे केल्या जाते. मला बऱ्याच पोरांनी प्रश्न म्हणजे मेसेजेस पण केले की सर याचं उत्तर उष्मांक येते की उत्पन्न येते हो सर. लक्षात ठेवायचं, हे आपला संदर्भ आहे त्याच्यामधनं की निरपेक्ष दारिद्र्याचं मापन हे उत्पन्नावर केलं जाते बरं का. आणि भारतामध्ये ह्या उत्पन्नाचं मेजरमेंट उष्मांकावर होते, पण इथं तसा संदर्भ नाही दिलेला आहे. त्यामुळे याचा आन्सर उत्पन्न यायला पाहिजे, इन्कम यायला पाहिजे. की इन्कमच्या आधारावर भारतामध्ये इन्कमच्या आधारावर निरपेक्ष दारिद्र्याचं मापन केल्या जाते. संपत्ती तर शक्य नाही आहे, राहणीमान पण शक्य नाही आहे. वाक्य बघा काय, किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकण्या इतपत कमवू न शकणाऱ्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. कमवू न शकणाऱ्याला म्हणजे इन्कमचा संदर्भ येतो ना. आणि भारतामध्ये याचा संदर्भ हा कोणासोबत जोडला जातो, कॅलरी सोबत हा जोडला जातो. काही दिवसाआधीच मी तुम्हाला हा व्हिडिओ पण घेतलेला होता सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्यावर. आणि कीवर्ड काय सांगितलं होतं, निरपेक्ष आलं तर बेसिक नीड्स बघायचं, सापेक्ष आलं तर तुलना बघायचं. ठीक आहे, चलो. फिलिप्स वक्र बरोबर, की जशी जशी त्याला काय म्हणतात की महागाई वाढते तशी बेरोजगारी काय होते, कमी होते. कारण महागाई वाढली की डिमांड वाढते. डिमांड इज ऑक्सिजन ऑफ इकॉनॉमी. उत्पादनाला काय मिळते, चालना मिळते, आणि त्यामधनं बेरोजगारी काय होते, कमी होते. बरोबर ऐको. त्यामुळे याचा काही संबंध इथं येत नाही. पर्याय क्रमांक 1 हा पण आपल्या संदर्भातून प्रश्न होता ऍज इट इज. चलो ठीक आहे. सेकंड बघा, पुढीलपैकी कोणते विधान काय म्हणते हे बरोबर आहे. ठीक आहे. अवमूल्यन व्यापार चॅप्टर मध्ये व्हिडिओ बघून घ्यायचा, बेसिक लेक्चर मध्ये मी तेच सोर्स देतो बरं का, जे पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. व्हिडिओमध्ये त्याला काय म्हणतात 10 पैकी 10 प्रश्न आलेले आपल्या बॅच मधनं, बरोबर. पण इथं एकाचा ते बुरंडी आहे ना, तो नाही आपल्या याच्यामधला. अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदी शक्ती काय करणे, कमी करणे. बरोबर. अरे बाबा, वाक्य काय होतं आपलं क्लासमधलं, जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक जेव्हा सरकार परकीय चलन कमी करून रुपयाचं मूल्य कमी करते, रुपयाचं मूल्य काय करते, कमी करते, त्याला काय म्हणतात, अवमूल्यन करतात. याचा उद्देश हा निर्यात वाढवणे असतो रे बाबा, बरोबर, आयात वाढवणे नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक ब रॉंग. ओके, आन्सर कुठे गेलं बाबा, ओनली ए करेक्ट. बरोबर आहे ना, म्हणजे ओनली ए करेक्ट. पर्याय क्रमांक किती, 1. ठीक आहे, चलो. डिसेंबर 1971 पर्यंत भाऊन प्रश्न विचारलेला आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन. बरोबर, हे संदर्भ दिलाय, पण हे याच्यात ऍज इट इज नाही आहे संदर्भ आपला. पण आठवते का मी तुम्हाला म्हटलं होतं 1973 मध्ये डॉलरला पहिल्यांदा झटका बसला आणि IMF ना आपलं चलन बदलवलं आणि तिथं काय आलं, SDR पण आलं आणि बास्केट ऑफ करन्सी पण आलं. इज दॅट क्लिअर. प्रश्न होता पर्यंत, इज दॅट कळलं का, पर्यंत या डॉलरला कोणासोबत पॅक केलं होतं, सोन्यासोबत. त्याला डॉलर गोल्ड, त्याला काय म्हणतात की हे म्हणतात डॉलर गोल्ड मेथड म्हणतात त्याला, करेक्ट. या दोन पैकी पर्याय इथं डॉलर हा करेक्ट आहे.
HDR ते येत नाही, HDR 1971 नंतर आलेला आहे. ठीक आहे, पाऊंड तर शक्य, पण लक्षात ठेवायचं भारतामध्ये पाऊंड वापरलं जात होतं हा याच्यात. त्यामुळे इथं IMFचं विचारलेलं आहे, त्यामुळे याचा आन्सर काय येईल? पर्याय क्रमांक 1 US$. बरोबर. चलो सर, गोल्ड दिलं तर, कारण डॉलरला कोणासोबत पॅक केलं होतं? गोल्ड सोबत पॅक केलं होतं बरं का इथं, कळलं का? आणि मग याच्यानुसार इतर करन्सी ठरलं होतं, पण डॉमिनन्स रोल हा कोणाचा होता? डॉलरचा होता. ठीक आहे. आपल्या शासनाकडून खर्च भागवण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्वपूर्ण पारंपरिक मार्ग म्हणजे कर होय. लांब दिला काही कामास नाही. कोणते विधाने बरोबर आहे म्हणते? वस्तूवरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात. सर्वसाधारण शब्द वापरल्यामुळे आपण इथं प्रिडिक्ट नाही करू शकत. वस्तू आणि सेवा कर 2014 शक्य तरी आहे का रे बाबा? परवाच्याच दिवशी व्हिडिओ घेतला होता ना GST वरचा, बरोबर नाही का? 2017 लागू झालं, त्यामुळे ब उडालं, ब उडालं. क बघून घेऊ इकडं आपण. एक देश एक कर हा GSTचा गाभा आहे, म्हणजे कोर पार्ट आहे. आन्सर करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथं ड मध्ये बरेच लोक फसले बरं का. वस्तू सेवा कर पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष कराऐवजी, काही घेत काय वाटते पोरांना? हा बरोबर आहे, बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर बरे आहे. व्यवहारात संपूर्ण राज्यात येणारा प्रत्यक्ष कर नाही. कोणता कर आहे? अप्रत्यक्ष. काय सांगितलं होतं? व्हेन द क्वेश्चन इज सो लॉंग, आन्सर इन इज वन शब्द एका वर्ड मध्ये असतो, त्यामुळे अप्रत्यक्ष पाहिजे. फक्त पर्याय क्रमांक क इज अ काय करेक्ट याचं उत्तर असेल. अन्न सुरक्षा कायदा 2013 पासून महाराष्ट्रात कधी लागू झाला? 16 आणि 16 हे तर आन्सर येणार नाही. काय लॉजिक आपले आता बघा ना, किती लॉजिक लागते, काय लागते. मॉरल ऑफ द स्टोरी एक आहे, ज्या मुलांनी मेन्स दिली ना त्याला विचारा आतमध्ये जाऊन. आतमध्ये गेल्यानंतर इन्फॉर्मेशनच सर्वात मोठा न्यूक्लिअर बॉम्ब आहे बरं का. बाकी सगळं अंधश्रद्धा आहे. ते पेपरच्या आधी फडफड फडफड आहे, हे गेलं ते गेलं. म्हणून दुसऱ्या दिवशी एज्युकेटर का बरं इम्पॉर्टंट येणं, हे लेक्चर काय इम्पॉर्टंट असते समजलं. त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे की काही झालं हे मायाजाळ आहे बरं का सगळा. बरोबर. मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे, अभ्यासक्रम चांगला पूर्ण करा, ठासून पूर्ण करा, PYQ चांगले बघा. एक स्टँडर्ड प्रिपरेशन म्हणतात याला. बाकी ते चुटूर मुटूर करून काय फायदा नाही बरं का. 1 फेब्रुवारी 2014 रोजी महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू पडला. सांगा बरं इथं एलिमिनेशन काय लागू शकते? माहितच पाहिजे हा कायदा. जे आहे ते मोकळं मोकळं सांगतो, काही हे नाही. चलो, विदेशी व्यापाराची भूमिका, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड, बेसिक लेक्चर मध्ये पण म्हटलेलं आहे. व्यापाराची काय भूमिका असते? आठवते? भाववाढ कमी करते, बरोबर नाही का? व्यापारामुळे परकीय चलन मिळते, हा टॉपिक आपण घेतलेला आहे. आणि हा साधारण असलेला हा त्याचा ही नोट्स आहे. परकीय चलन निर्मिती फक्त एक आहे, असं एक एक एलिमिनेशन करत करत ओके आपण जाऊ शकतो. गुंतवणुकीला प्रोत्साहन, ओके करेक्ट आहे. श्रम विभागणी, यस, अ ब आणि क. श्रम विभागणी म्हणजे टेक्निकल शब्द वापरला आयोगानं. श्रम विभागणीचा अर्थ काय होतो? अरे बाबा, जी वस्तू आपल्या देशात बनच नाहीये ती दुसऱ्या घेऊन येणं म्हणजे आयात करणं. त्यामुळे आन्सर अ ब आणि काय क. ठीक आहे. 3. हा प्रश्न आपल्यामधनं नाही आहे. 2018चा भाऊनं काय माहित कसं आहे. मला वाटतं करंट मध्ये पण एक प्रश्न विचारलाय वाटतं, हॅपीनेसवर काहीतरी करंटवर पण आहे प्रश्न. चला, तर आन्सर याचं बुरंडी. इथं लॉजिक लावलं असेल एखाद्यानं. सर्वात दुःखी अफगाणिस्तान वाटते. आयोग लॉजिक आता त्याला काय म्हणतात की रेस्ट ऑफ द पीस झालेला आहे कार्यक्रम. मी पुरेपूर नवीन पोरांना सांगतो जे लेक्चर बघत आहे, पहिला स्ट्रोक हा सिलेबस आणि इन्फॉर्मेशनच द्या. कळलं का? कट ऑफ लक्षात घेता. आता लावावर लॉजिक हे लागते, हे लागते. आता ठीक आहे, भारत येऊ शकत नाही. आणि आता 3 मध्ये लावावर तुमचं नाही बा, अफगाणिस्तानमध्ये असं झालं होतं. चुकल ना प्रश्न. आन्सर बुरंडी आहे. फिनलँड नंबर 1 वर आहे. ठीक आहे पर्यंत. चला, हे झाले आपले. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे उद्दिष्ट आहे? 2045 पर्यंत. ठीक आहे. त्यात काही इथं हे नव्हतं. तर अशा प्रकारे 10 प्रश्न होते. 10 पैकी आपले 9 प्रश्न संदर्भातून आहे. एक प्रश्न तो बुरंडीचा, तो आपल्यामधनं नाही आहे. ठीक आहे. संदिग्ध मला वाटते कोणता प्रश्न घेऊन राहिले तुम्ही? ते निरपेक्ष दारिद्र्याचा, कॅलरी की उत्पन्न, बरोबर नाही का? तर त्याचं उत्पन्न भारत असलं तर कॅलरी असायला पाहिजे. भारत नाही, त्यामुळे त्याचं उत्पन्न असायला पाहिजे. आन्सर उत्पन्न असायला पाहिजे. आणि दुसरं ते गोल्ड आणि त्याला काय म्हणतात रे बाबा, डॉलर. तर डॉलर इथं डॉमिनन्स असल्यामुळे त्याचं उत्तर डॉलर असायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं ते 2 प्रश्न तुम्ही बघा काय, तर ते संदर्भ आहे माझ्याकडे की आन्सर डॉलर यायला पाहिजे, त्याचा आन्सर उत्पन्न यायला पाहिजे. ठीक आहे. व्यवस्थितपणे हे करा. पॉलिटीचे प्रश्न मला वाटतं घेण्याची गरज नाहीये, कारण सरळ सरळ प्रश्न होते. ठीक आहे. मी सोर्स टाकून एक PDF टाकून देतो, एक वेळा काय करून घ्या, व्यवस्थितपणे बघून घ्या. काय प्रश्नावर संदिग्ध असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण चर्चा करू तिथं. ठीक आहे.